कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. सगळ्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. कालच्या भागामध्ये आपण श्रीकृष्ण आणि सुदामाच्या मैत्रीची सुंदर भावपूर्ण कथा ऐकली. त्यानंतर आपण आता जो भाग पुढे आता बघणार आहोत त्या भागामध्ये आपल्याला बरेच काही शिकायला मिळणार आहे. कारण आता येणार आहे महाभारत कसेच घडले, महाभारत कशामुळे घडले आणि महाभारत ज्या वेळेला घडले त्यावेळेला श्रीकृष्णाने अर्जुनाला जो दिव्य उपदेश केला तो आपल्यासाठी समस्त मानव जातीसाठी पण अत्यंत उपयोगी होता. त्याकडे आपल्याला आता हळूहळू वळायचे आहे. पण त्याच्या आधी आपल्याला काही सुरुवातीला बघायचे आहे की महाभारत कशामुळे घडले, काय कारण झाले की महाभारताचे एवढे मोठे युद्ध घडले. गंगेच्या पवित्र तीरावर सकाळ आता अधिक प्रसन्न झालेली होती. गंगेच्या लाटांवर सूर्यकिरण नाचत होते. ऋषी मुनी ध्यानस्थ बसलेले होते आणि त्या पवित्र वातावरणामध्ये श्रीकृष्ण कथेचे अमृत अखंड वाहत होते. राजा परीक्षिताने नम्रपणे शुकदेव महाराजांना विचारले की पांडवांनी इंद्रप्रस्थ कसे उभे केले आणि त्या दिव्य नगरीच्या मागची कथा काय आणि भगवंतांनी त्यांना कशी मदत केली. शुकदेव महाराज प्रेमाने म्हणाले, राजन, ही कथा फक्त एका नगरीची नाहीये. ही कथा आहे भगवंत आपल्या भक्तासाठी कसे सर्वस्व अर्पण करतात त्याची कथा आहे. हस्तिनापूरमध्ये कौरव आणि पांडव एकत्र राहत होते. पण पांडव दिवसोंदिवस पराक्रमी होत होते. प्रजा त्यांच्यावर मनापासून अगदी खूप प्रेम करत होती. विशेषतः धर्मराज युधिष्ठिरांच्या सत्यप्रिय स्वभावामुळे पूर्ण हस्तिनापूर आनंदी होतं. पण दुर्योधनाच्या अंतःकरणामध्ये मात्र मत्सराची आग पेटलेली होती आणि त्याच्यामध्ये शकुनी अधिक भर घालत होता. रोज त्याच्या मनामध्ये काही ना काहीतरी तो विष ओतायचा आणि त्यामुळे त्याची मत्सराची आग दिवसोंदिवस वाढत होती. त्याला सतत वाटायचे की हे पांडव सगळ्या लोकांच्या मनावर राज्य कसे करू शकतात. आणि मग यातूनच पुत्रमोहाने एक चुकीचा निर्णय घेतला गेला. धृतराष्ट्राने दुर्योधनाचे ऐकून पांडवांना हस्तिनापूर पासून दूर करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी राज्याची विभागणी केली आणि पांडवांना सांगितले की तुम्हाला मी दुसरा भाग देतो आणि तुम्ही त्या भागामध्ये आपले राज्य स्थापन करा आणि हस्तिनापूर पासून दूर व्हा. राजन, धृतराष्ट्राने पांडवांना राज्याचा हिस्सा म्हणून दिली एक ओसाड भूमी. ना तिथे राजमहल होता, ना संपत्ती होती, ना काहीच नव्हते. तिथे फक्त जंगल होते, रानटी पशु होते, रानटी झाडं होती. असा उजाड प्रदेश खांडव प्रस्थ पांडवांना धृतराष्ट्राने दिले. जग अनेकदा धर्मात्म्यांना चालत असताना त्यांच्या मार्गामध्ये काटेरी वाट तयार करतं. पण भगवंत ज्याच्या बरोबर असतात त्या काटेरी मार्गाला भगवंत फुलांच्या मार्गामध्ये बदलून टाकतात, जसे पांडवांसाठी भगवंताने केले. खांडव प्रस्थ आपल्या वाट्याला आलेल्या बघितल्यानंतर पांडव खूप दुःखी झाले. ज्या वेळेला पांडव दुःखाने बसलेले होते त्यावेळेला भगवंत स्वतः पांडवांच्याकडे आले. भगवंतांनी पांडवांच्याकडे अतिशय प्रेमाने बघितले. अर्जुन भगवंतांच्या चरणावर पडला. भीमाच्या मनामध्ये आणि डोळ्यामध्ये प्रचंड क्रोध दाटलेला होता, कारण त्यांच्यावर अन्याय झालेला होता. नकुल सहदेव शांत होते आणि धर्मराज युधिष्ठिर सगळे बघून सगळे जाणून हा नियतीचा भाग मानून स्थिर होते. भगवंत मंद हसले. ते म्हणाले, धर्माचा मार्ग हा सुरुवातीला नेहमीच कठीण असतो, पण शेवटी विजय हा सत्याचा होतो. आणि राजन, एक दिवशी अग्निदेव भगवंतांच्याकडे आले. ते अत्यंत अशक्त झालेले होते. त्यांनी विनंती केली भगवंतांना, प्रभो, मला खांडववन भक्षण करायचं आहे, पण इंद्र सतत पाऊस पाडून मला थांबवत आहे. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी अग्निदेवाला मदत करायचे ठरवले. श्रोते हो, ही नुसती युद्ध कथा नव्हती, तर इथून नियती बदलणार होती. नियतीच्या मनामध्ये जे काही दडलेले होते भगवंतांना माहित होतं, बाकी कोणालाच माहित नव्हतं, पण इथून नियती बदलणार होती. अग्निदेवाने अर्जुनाला आता युद्ध होणार होतं, इंद्राशी युद्ध होणार होतं आणि त्या
खांडवप्रस्थ वनामध्ये एक मयासूर नावाचा दानव वास्तुकार होता, तो राहत होता. त्याच्याशी आणि इंद्राशी युद्ध करावे लागणार होते. म्हणून अग्निदेवानी अर्जुनाला दिव्य गांडीव धनुष्य दिलं, अक्षय बाण दिले आणि भगवंत अर्जुनाचे सारथी बनले आणि युद्धाला सुरुवात झाली. इंद्राने परत जसेही अग्निदेवाने खांडववन भक्षण करायचे ठरवले की परत इंद्राने मुसळधार पाऊस सुरू केला. पण अर्जुनाने बाणांचं असं जाळं निर्माण केलं की एकही थेंब जंगलामध्ये येऊ शकला नाही. भगवान श्रीकृष्णाने सगळ्या शत्रूंना रोखले. त्यांनी आपले सुदर्शन चक्र सोडले आणि सगळ्या शत्रूंना रोखले. संपूर्ण आकाश त्या युद्धाने दुमदुमलेले होते. त्या वनामध्ये जो मयासूर नावाचा दानव राहत होता, तो पण श्रीकृष्ण आणि अर्जुनाशी युद्ध करत होता. पण ज्या वेळेला त्याला लक्षात आले की आपली समस्त सेना पराभूत होत आहे, त्यावेळेला तो भयाने थरथरत अर्जुनाच्या चरणावर पडला, श्रीकृष्णांच्या चरणावर पडला आणि तो म्हणाला, माझं रक्षण करा. श्रीकृष्णांचे हृदय प्रेमाने भरलेले होते. श्रीकृष्णाने त्याला अभयदान दिले. राजन, ज्यावेळेला मयासुराला अभयदान मिळाले, त्यावेळेला कृतज्ञतेने मयासुराने त्या खांडववनामध्ये पांडवांसाठी एक अद्भुत सभा उभारली. ती सभा एवढी दिव्य होती की ती सभा बघून देवता सुद्धा आश्चर्यचकित होत होते. जिथे जमीन वाटायची तिथे पाणी असे, जिथे पाणी वाटायचे तिथे जमीन असे. रत्नजडीत भिंती, सुवर्णस्तंभ, अद्भुत प्रकाश. श्रोते होती केवळ सभा नव्हती, ती पांडवांच्या भाग्य उदयाची सुरुवात होती. कारण प्रत्यक्ष भगवंत पांडवांबरोबर होते, त्यामुळे पांडवांचा भाग्य उदय तर होणारच होता. इंद्रप्रस्थ हळूहळू धर्माची नगरी बनणार होते. हळूहळू खांडवप्रस्थाचं रूपांतर एका दिव्य नगरीत झालं. मयासुराने पूर्ण ओसाड खांडवप्रस्थाला एका दिव्य नगरीमध्ये रूपांतरित करायला सुरुवात केली. आता ती ओसाड भूमी राहिलेली नव्हती, ती बनली होती इंद्रप्रस्थ. रस्ते सुवर्णासारखे चमकत होते. त्या इंद्रप्रस्थाचं आपण थोडक्यात वर्णन बघणार आहोत. रस्ते सुवर्णासारखे चमकत होते. प्रजा आनंदी होती. तिथे अनेक लोक राहायला आले. हळूहळू ते राज्य स्थापन झालेलं होतं. धर्मराज न्यायाने तिथे राज्य करत होते. जसे हस्तिनापूरला युधिष्ठिर राज्य करायचे, तशाच पद्धतीने त्यांचे इथे पण राज्य करणे सुरू झालेले होते. आणि हळूहळू असंख्य लोक इंद्रप्रस्थामध्ये राहायला आले आणि एक अतिशय सुरेख राज्य, धर्माने चालणारे राज्य म्हणून इंद्रप्रस्थ ओळखले जायला लागले. कारण तिथे पांडवांच्या बरोबर स्वतः भगवंत वास करत होते. हस्तिनापूरला या सगळ्या गोष्टी समजत होत्या आणि दुर्योधनाचा मत्सर अजून वाढत होता. त्याला असं वाटलं होते की आपण हस्तिनापूर मधून सगळ्या पांडवांना बाहेर काढलेलं आहे, त्यांना खांडवप्रस्थ सारखं ओसाड भाग दिलेला होता. आता पांडव काय करू शकतात? पण त्याला माहित नव्हते की त्याच्या पांडवांच्या बरोबरीने स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत. त्यावेळेला जिथे भगवान श्रीकृष्ण आहेत तिथे काहीही घडू शकते. आणि इंद्रप्रस्थचं वाढतं वैभव बघून दुर्योधनाच्या मनामध्ये मत्सर अजून वाढायला सुरुवात झाली. आणि एके दिवशी इंद्रप्रस्थ बघण्यासाठी म्हणून सगळे कौरव तिथे आले. ते वैभव, इंद्रप्रस्थचं वैभव दुर्योधनाने बघितलं आणि तो ते वैभव बघून मत्सराने जळायला लागला. सभेच्या मायेमुळं तो जिथे जमीन समजून त्यांनी पाय ठेवला, तिथे पाणी होतं आणि तो पाण्यामध्ये पडला. आणि तो पाण्यामध्ये पडला, त्याची फजिती बघून भीम आणि इतर वीर सगळे हसायला लागले. त्या क्षणी द्रौपदीच्या मुखातून पण एक हलकस हास्य उमटलं. आणि श्रोते हो, त्याच क्षणी दुर्योधनाच्या मनातला सूड अधिक भयंकर झाला. तो क्षण म्हणजे पुढे घडणाऱ्या विनाशाचा एक सुरुवात होती. खूप काही घडणार होतं. त्या एका गोष्टीमुळे अनेक गोष्टी पुढे घडणार होत्या. आणि तिथूनच, त्या क्षणातून दुर्योधनाचं पाण्यामध्ये पडणं
भीम, द्रौपदी आणि अनेक वीरांनी हसणं इथूनच सुरू झाला पुढे महाभारताच्या विनाशाचा मार्ग. म्हणून आपण म्हणतो ना, राजन, इथे आपल्याला श्रीमद भागवत एक बोध देते. कारण आता मात्र इथून पुढे सगळे गंभीर अध्याय सुरू होणार आहेत. अनेक विनाश घडणार आहेत, अनेक संहार होणार आहे, जिथे आपलं मन अधिक करुणेने भरून जाणार आहे, दुःखी होणार आहे. राजन, भगवंताने त्या दिवशी दाखवलं की जग तुमच्याकडून सगळं काही हिरावून घेऊ शकतो, पण जर भगवंत तुमच्या बरोबर असतील तर ओसाड जंगल देखील इंद्रप्रस्थ बनू शकतं. धर्माच्या मार्गावर सुरुवातीला नेहमी संघर्ष वाट्याला येतो. मी मागे 1-2 एपिसोड मध्ये आपल्याला सांगितलेले होते की तुम्ही एखादे चांगले काम करत असताना सुरुवातीला तुम्हाला लोकांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही, लोक तुमच्या मार्गांमध्ये काटे निर्माण करतात, संघर्ष येतो, प्रसंगी बऱ्याच वेळेला तुमचं मन खट्टू होतं, पण तरीही शेवटी विजय, वैभव आणि कीर्ती, जिथे भगवंत तुमच्या बाजूला असतात तिथे तुमच्या बाजूला वैभव, कीर्ती आणि विजय हा निश्चित असतो. एवढं सांगून शुकदेव महाराज शांत बसले. गंगेच्या लाटा मंद वाहत होत्या. राजा परीक्षित भावविभोर होऊन कृष्ण नामाचा जप करत होते. गंगेच्या पवित्र तीरावर वातावरण आता अधिक गंभीर व्हायला लागलेलं होतं. गंगेच्या मंद लाटा जणू भविष्यातल्या महायुद्धाची चाहूल देत होत्या. मी आत्ताच आपल्याला सांगितलं की आता या पुढचे भाग अत्यंत गंभीर होणार आहेत, आपल्याला गंभीरतेने ऐकावे लागणार आहेत, मन खूप उदास होणार आहे आपलं. ऋषी मुनी शांत बसलेले होते आणि राजा एकाग्रतेने शुकदेव महाराजांचे अमृत कथन ऐकत होता. शुकदेव महाराजांनी पुढचं सांगायला सुरुवात केली की इंद्रप्रस्थ उभं राहिल्यानंतर पुढे काय घडले. राजा परीक्षिताला सांगायला सुरुवात केली, दुर्योधनाच्या मनातला द्वेष एवढा का वाढला, हे सगळे त्यांनी आता या पुढच्या भागामध्ये आपल्याला सांगितलेले आहे. शुकदेव महाराज गंभीर आवाजामध्ये म्हणाले, राजन, जेव्हा अधर्माच्या अंतःकरणामध्ये मत्सर जन्म घेतो तेव्हा तो स्वतःच आणि संपूर्ण कुलाच्या विनाशाचं बीज तिथे रोवतो. राजन, इंद्रप्रस्थ दिवसोंदिवस वैभवशाली होत होतं. पांडवाच्या पराक्रमाने त्या वैभवामध्ये दिवसोंदिवस भर पडत होती. अनेक गोष्टी करत होते आणि त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा वाढत होती. त्यांचा नावलौकिक चारही दिशांना पसरलेला होता. आणि धर्मराज युधिष्ठिर तर न्यायाने राज्य करतच होते, हे सगळ्यांना माहित होतं. संपूर्ण आर्यवर्तात त्यांच्या कीर्तीची चर्चा सुरू होती. तेव्हा अनेक ऋषी मुनींनी आणि अनेक देशांच्या राजांनी धर्मराजांना सांगितले की राजन, आता तुम्ही राजसूय यज्ञ करा. संपूर्ण पृथ्वीवर धर्माचं राज्य स्थापन होईल. त्यामुळे त्या यज्ञामुळे संपूर्ण पृथ्वीवर धर्माचं राज्य स्थापन होईल. श्रोते हो, राजसूय यज्ञ हा साधा यज्ञ नसतो. तो धर्म, सामर्थ्य आणि सार्वभौमत्वाचं प्रतीक असतो. पण धर्मराज अत्यंत नम्र होते. ते म्हणाले, जर भगवान श्रीकृष्णाची इच्छा असेल तरच हे शक्य होईल. राजन, धर्मराजांनी भगवंतांना निरोप पाठवला. द्वारकेमध्ये भगवंतांना निरोप पाठवला आणि एके दिवशी स्वतः द्वारकाधीश श्रीकृष्ण इंद्रप्रस्थामध्ये आले. संपूर्ण नगरी आनंदाने नाचायला लागली. शंखनाद झाले, फुलांचा वर्षाव झाला. कुंती माता प्रेमाने रडायला लागली, कारण कुंती माता ही श्रीकृष्णाची आत्या होती. द्रौपदीने भगवंतांच्या चरणावर मस्तक ठेवले. अर्जुन तर आपल्या प्रिय सख्याला बघून आनंदाने भारावून गेला. म्हणजे एका श्रीकृष्णाच्या येण्यामुळे अख्ख्या पूर्णपणे इंद्रप्रस्थामध्ये जे वातावरण होतं ते वातावरण अतिशय विलोभनीय वातावरण होतं. राजन, पण राजसूय यज्ञामध्ये एक मोठा अडथळा होता. बाकी सगळ्या राजांचा यासाठी म्हणून सगळ्या जणांनी सांगितलेलं होतं की आम्ही आपल्या बरोबर आहेत, आपण राजसूय यज्ञ करा. पण मगध देशाचा राजा जरासंध, कारण प्रत्येक याच्यामध्ये मगाशीच भगवंतांनी स्वतः सांगितलेलं होतं
की तुम्ही सत्याच्या मार्गावर चालत असताना तुम्हाला असंख्य अडचणी तुमच्या मार्गांमध्ये येणार आहेत. आता हा राजसूय यज्ञ करायचा होता धर्मराजांना, पांडवांना. अडथळा तर येणारच होता. मगध देशाचा राजा जरासंध तो अत्यंत बलवान होता. त्याने अनेक राजांना कैद करून आपल्या कारागृहामध्ये बंदी करून ठेवलेले होते. जोपर्यंत जरासंध जिवंत आहे तोपर्यंत धर्मराज सार्वभौम सम्राट होऊ शकले नसते. तेव्हा भगवंत म्हणाले, राजन, आधी तुम्हाला जरासंधाचा वध करावा लागेल आणि त्यानंतर मग मात्र तुम्ही सार्वभौम सम्राट होऊ शकता. भगवान श्रीकृष्ण, भीम आणि अर्जुन आणि मग त्यानंतर सुरुवात झाली जरासंध वध कसा करायचा याची. भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिरांना सांगितले, काय करायचे ते त्यांना सांगितले. आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्ण, भीम आणि अर्जुन ब्राह्मण वेश धारण करून मगध देशामध्ये गेले. ब्राह्मण वेश धारण करून मगध देशामध्ये गेलेले असल्यामुळे सुरुवातीला जरासंधाला त्यांचा संशय आला आणि त्यांनी त्यांचे ब्राह्मण म्हणून स्वागत केले. पण त्याला थोड्या वेळानंतर संशय यायला लागला की हे ब्राह्मण वेशातले ब्राह्मण नाहीयेत, हे दुसरेच कोणीतरी आहेत. त्यावेळेला त्याला संशय आलेला आहे हे बघून भगवंतानी त्याला सत्य सांगितले की जरासंधा, आम्ही युद्धासाठी आलेलो आहोत, आम्ही तुझ्या बरोबर युद्ध करण्यासाठी म्हणून आलेलो आहोत. हे ऐकताच जरासंध हसायला लागला आणि तो म्हणाला, अरे कृष्णा, तू रणांगणातून पळून जाणार आहेस, तुझ्या बरोबर मी काय युद्ध करू, मी भीमाशी, या भीमाबरोबर युद्ध करेन. आणि श्रीकृष्णांना हेच हवे होते. श्रीकृष्णाच्या लीला ह्या ठरलेल्या होत्या, फक्त त्या समोरच्यांना कळायच्या नाहीत. श्रीकृष्णाची हीच इच्छा होती की भीम आणि जरासंध यांचे दोघांचे युद्ध व्हावेत. आणि म्हणूनच त्यांनी भीम, अर्जुन आणि स्वतः हे तिघे जण मगध देशामध्ये जरासंधाशी युद्ध करायला गेले होते. आणि त्यांनी मुद्दाम सुरुवात केली होती की मी तुझ्याशी युद्ध करेन. त्याला माहित होते की ते जरासंध श्रीकृष्णाशी युद्ध करणार नाही, तो भीमाशीच युद्ध करणार. आणि राजन, मग सुरू झालं ते भयंकर युद्ध. भीम आणि जरासंध दोघेही पर्वतासारखे बलवान होते. त्यांच्या गदाच्या प्रहाराने पूर्ण पृथ्वी थरथरत होती. 1 दिवस, 2 दिवस, 10 दिवस असे करता करता 27 दिवस हे युद्ध चालू राहिलं. श्रोते हो, दोघापैकी कोणीही हार मानत नव्हते. दोघेही तेवढे बलवान होते, दोघेही तेवढे शक्तिशाली होते. राजन, पण जिथे भगवंत असतात तिथे हार तर, असुराची हार तर ही होणारच होती. कारण हे करण्यासाठी म्हणूनच भगवंत तिथे त्या दोघांबरोबर गेलेले होते. जरासंधांचा भगवंतांना माहित होतं. आपल्याला आता ही थोडीशी कथा मी सांगत आहे. जरासंधाचा जन्म 2 तुकड्यांना जोडून एकत्र झालेला. तर 2 तुकडे एकत्र केल्यानंतर झालेला जरासंधाचा जन्म होता. आणि त्यांचा वध कसा करायचा हे फक्त भगवंतांना माहित होते. ज्या वेळेस युद्ध चालू होते, भीम आणि जरासंधांचे युद्ध ज्या वेळेला चालू होते, 27 दिवसानंतर भगवंतानी शांतपणे गवताची एक काडी उचलली आणि ती मधोमध फाडून दोन्हीही भाग विरुद्ध दिशेने टाकले. या बाजूने टाकले. अशी काडी तोडल्यानंतर असे सरळ टाकले असते की परत जरासंध जोडला गेला असता, म्हणून ती काडी त्यांनी विरुद्ध दिशेने टाकली. भीमाला बरोबर संकेत समजला. त्यांनी भीमाकडे बघून ती क्रिया केलेली होती. भीमाला बरोबर कळले आणि भीमाने क्षणात जरासंधाला पकडले. शरीर त्याचे दोन्हीही भागामध्ये, 2 भागामध्ये फाडले आणि दोन्हीही तुकडे विरुद्ध दिशेला टाकले. जसेही विरुद्ध दिशेला दोन्ही तुकडे टाकले, त्या मगधाच्या अत्याचारी जरासंधाचा वध झाला. राजन, जरासंधाच्या कारागृहात बंदिस्त असलेले अनेक राजे मुक्त झाले. ते सगळे भगवान श्रीकृष्णाच्या चरणावर पडले. त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते.
ते म्हणाले, राजन, प्रभो, तुम्ही आम्हाला नवजीवन दिलेलं आहे. श्रोते हो, भगवंत फक्त दुष्टाचा नाश करत नाहीत, तर दुःखींचं देखील रक्षण करतात. जसे हे अनेक राजे जरासंधाच्या कारागृहामध्ये बंदिस्त होते, त्यांचे पण रक्षण भगवंतानी केले. मगध देशाच्या जरासंधाचा वध करून त्यांनी या सगळ्या राजांना मुक्त केले. जरासंधाचा अंत झाल्यानंतर संपूर्ण पृथ्वीवर धर्मराज युधिष्ठिरांचा प्रभाव वाढलेला होता. सर्व राजे आनंदाने राजसूय यज्ञासाठी म्हणून इंद्रप्रस्थामध्ये यायला सुरुवात झाली. ऋषी मुनी देवतुल्य ब्राह्मण सर्वत्र मंगलमय वातावरण होते. पण श्रोते हो, त्या दिव्य यज्ञामध्ये अजून एक घटना घडणार होती. ज्या घटनेमुळे संपूर्ण सभागृह हादरणार होते. कारण तिथे येणार होता अत्यंत अहंकारी शिशुपाल. शुकदेव महाराजांनी राजा परीक्षिताला सांगितले, राजसूय यज्ञाची तयारी झालेली आहे, पण तिथे अजून एक काहीतरी महाभयंकर घटना घडणार आहे. हे सांगून थोड्या वेळाकरता शुकदेव महाराजांनी डोळे बंद केले आणि ते थोड्या वेळाकरता समाधी अवस्थेमध्ये गेले. यापुढे जी लीला होणार आहे, ती लीला आपण आता पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. अशाच अनेक लीला होणार आहेत, अनेक लोकांचे वध होणार आहे, अनेक लोकांना मुक्त केलं जाणार आहे. अशा या सगळ्या घटना पुढच्या भागांमध्ये आपण बघणार आहोत. आणि तोपर्यंत आपल्याला काही काळ भगवंतांचे नामस्मरण करायचे आहे. मग मात्र आपण पुढच्या भागामध्ये शिशुपाल कोण होता, त्याचा अंत श्रीकृष्णाने का केला, कसा केला, हे बघणार आहोत. भगवंतांचे नामस्मरण केल्यानंतर मात्र मला अनुमती द्या, आपण पुढच्या भागामध्ये शिशुपाल याबद्दल सगळी माहिती जाणून घेणार आहोत. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय.